नमस्कार. परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण 1 ते 2 वर्ष टिकणारा बहुगुणी मोरावळा बनवणार आहोत. बुरशी येऊ नये म्हणून काय करावे यासाठी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मोरावळा बनवण्यासाठी सुरुवातीला आपण साहित्य पाहूया. तर यासाठी आपल्याला आवळा आणि साखर या 2च गोष्टीची गरज आहे. इथे मी अर्धा किलो आवळा स्वच्छ धुवून ते कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतले आहे आणि तितक्याच प्रमाणामध्ये म्हणजे अर्धा किलो साखर घेतली आहे. गॅसवर कढईमध्ये मी 2 ग्लास पाणी टाकले आहे आणि त्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे आणि आपण हे आवळा वाफवून घेणार आहोत. त्यासाठी या चाळणीवर आवळा टाकायचा आहे. मीडियम गॅसवर 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे छान वाफवून घेऊ. जवळजवळ आता 25 मिनिटे झालेली आहेत. तर हे पहा, आता छान हे वाफलेलं आहे. हे पहा, याचे छान असे पाकळ्या निघत आहेत आणि चाकू घालून हे आपण पाहूया. छान हे मऊ झालेलं आहे. याला थोडंसं थंड करून घेऊ. थंड झाल्यानंतर एका डिशमध्ये हा वाफवलेला आवळा काढून घेऊ. गरम असताना याच्या पाकळ्या आपण काढलो तर ते तुटले जातात. त्यामुळे आपण थोडंसं गार झाल्यानंतरच या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते छान निघतात. आणि या आवळ्याच्या पाकळ्या काढल्यानंतर यातील जे बिया आहेत ते काढून टाकायचे आहेत. अशाच पद्धतीने आवळ्याच्या सर्व पाकळ्या इथे मी काढून घेतल्या आहे. गॅसवर इथे मी एक पॅन ठेवले आहे आणि यामध्ये आपण हा वाफवलेला आवळा घेऊया. गॅस एकदम बारीक आचेवर ठेवायचा आहे आणि आपण जी अर्धा किलो साखर घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने आपण याला मिक्सअप करून घ्यायचा आहे. गॅस अजिबात या वेळेला मोठा ठेवायचा नाही. बारीक गॅसवरच आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. पाक करण्यासाठी खूप जण इथे पाण्याचा वापर करतात, पण या मोरावळ्यासाठी एक थेंबही पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही. पाण्याचा जर वापर केला तर जास्तीत जास्त आठवडाभर हा मोरावळा टिकतो. त्यानंतर तो खराब होतो, म्हणजेच त्याला बुरशी येते. साखरेचा पाक व्हायला थोडासा उशीर लागतो. हे पहा, थोडंसं आता याला पाणी सुटलेलं आहे. याचं पाक आता झालेला आहे. पाक आता बनलेला आहे, पण हा असाच कच्चा पाक आपल्याला ठेवायचा नाही. तर या पाकामध्येच हा आवळा शिजवून घ्यायचा आहे आणि पाक देखील छान असं घट्ट होईल, छान शिजेल. हे पहा, थोड्या वेळाने याला असा फेस आलेला आहे आणि थोडंसं पिवळसर रंग या आवळ्याला आलेला आहे. तरी देखील आपल्याला परत 10 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पाक आपल्याला खूप पातळही ठेवायचा नाही आणि खूप घट्टही करायचा नाही. थंड झाल्यानंतर थोडासा पाक घट्ट होतो, त्यामुळे बनवताना थोडासा पाक पातळच ठेवायचा. हे पहा, आता थोडासा डार्क येलो रंग आलेला आहे, म्हणजेच परफेक्ट मोरावळा बनून तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद केले आहे. तर हे पहा, थोडंसं याला पाकाला ब्राऊन रंग आलेला आहे आणि आवळ्याला देखील थोडंसं ब्राउनिश रंग आलेला आहे. म्हणजे इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, थंड झाल्यानंतर याला पाक थोडासा घट्ट झालेला आहे आणि रंग खूप सुंदर आलेला आहे. अशा पद्धतीने मोरावळ्याची रेसिपी तुम्ही नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.